राम राम मंडळी, मी तुमचा लाडका धन्या. आज होती आपल्या भावाची हळद. मग काय हळदीला जायचं होतं आपल्याला. मग काय घरचे सगळे काम आवरून निघालो हळदीला. मग डायरेक्ट काहीच वेळात गेलो आपण लॉन्सवर. तिथं गेल्यावर माझा भावाला बघतो तर काय तिकडं हळद सोडून इकडेच फोटो काढत बसला सगळ्यांचे. मग डायरेक्ट तिथून पुढे गेलो आणि तिथून पुढे गेल्यावर बघतो तर काय माझ्या बहिणीच्या क्लासमेट पण आल्या होत्या. लॉन्च मध्ये गेल्यावर बघतो तर काय मक्कार गर्दी, डायरेक्ट बेकार गर्दी. मलाच बसायला जागा नाही. मग मी काय उभाच राहिलो. मग पहिल्यांदा नवरदेवाची एंगेजमेंट झाली. मग त्यानंतर लगेच मला माझी बहीण आणि तिच्या मैत्रीण दिसल्या. माझी बहीण तर मला हाय करीत होती. मग तिथून लगेच माझी बहीण गेली तिच्या होणाऱ्या वहिनी सोबत फोटोशूट करायला. आणि तिथं मला भेटले माझे काही चुलते आणि काही भाऊ. आणि भावांची चुलत्यांची चर्चा काय चालू होती, आज जेवण काय असेल. आणि त्यात मा भाऊ म्हणत होता आज मी 10-12 गुलाबजामू खाल्ल्याशिवाय जाणार नाही. पण काय जेवायला गेल्यावर बघितलं गुलाबजामू नव्हते. तरी भाऊ थांबला कुठं, जिलेबीच्या 8 टुळे खाली डायरेक्ट तिने. मग तिथून पुढे मी लगेच गेलो जेवायला गेलो तर मक्कार गर्दी तिथं. मग लगेच तिथं आपल्याला जेवायला जागा भेटली. मग काय जेवायला बसलो, जेवण पाहिलं डायरेक्ट जीवात जीव आला ना. आणि माझ्या समोर तर माझ्या बहिणी पण जेवत होत्या. जेवण करून आतमध्ये गेल्यावर बघतो तर काय अख्ख्या फॅमिलीचं चर्चा चालू होती. काय चर्चा चालू असून माझ्याच लग्नाबद्दल चालू होती मला तर वाटलं. त्यानंतर काहीच वेळात झाली हळद चालू. त्यानंतर गेलो मी पण नाचायला, कारण की नाचायचं म्हणलं ना आपल्या तर डायरेक्ट अंगातच येतं. आम्ही इकडे नाचतच होतो की तिकडे नवरीला डायरेक्ट हळद लावायला लागली. आणि नवरदेवाच्या बहिणी तर अशा नाचत होत्या जशी का त्यांच्याकडे पाहून हिरोईन सुद्धा लाजेल अशा नाचत होत्या. बघा तुम्हीच एकदा. त्यानंतर मला डायरेक्ट भेटली आमची हिरोईन. ती कसं आहे ना, बहीण आहे म्हणून हिरोईन बोलावं लागतं. त्यानंतर डायरेक्ट आपलं तोंड बिंड बघून घेतलं, कारण की ना हळदीचा विषय बेकार असतो म्हणून आपलं तोंड चांगलं आहे का नाही ते पहिलं बघून. आणि त्यानंतर डायरेक्ट नवरीची हळद पण संपली होती. मग काय हळद संपलं डायरेक्ट निघालो घरी. आणि संध्याकाळ असल्यामुळे चाललो हळूहळू घरी. मग काय हळूहळू गेलो आणि पोहोचलो डायरेक्ट झोपून घेतलं, कारण की रातचा 1 पण वाजला होता.